दिल्लीत शपथविधी सोहळ्याच्या वेळेत बदल करण्यात आलाय। 20 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे, तर उद्या दुपारी 3:30 वाजता विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। उत्तर प्रदेश विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं। पहिल्या दिवशी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केलं। दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार अतुल प्रधान स्वतःला साखळ्यांनी बांधून हजर झाले होते। अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीयांचा अपमान करण्यात आला ते दाखवण्यासाठी ही साखळी घातली असल्याचं अतुल प्रधान यांनी सांगितलं। उत्तर प्रदेश विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। हताश झालेल्या विरोधकांना चर्चेतून पळ काढायचाय अशी टीका योगींनी केली। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीबाबत आरपीएफच्या अहवालात मोठी माहिती समोर आली आहे। शेवटच्या क्षणी ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय। पंजाबच्या सीमेवर एका कारमधून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली। या प्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी रोकड जप्त केली असून 2 जणांना ताब्यात घेतलंय। प्रयागराजमधील महाकुंभमध्ये आतापर्यंत 53 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलं। महाकुंभमुळे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक रेल्वे स्थानकांवर भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मुंबईत पश्चिम विभागीय तटरक्षक दलाच्या वतीनं सागरी शोध आणि बचाव समन्वयाबाबत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण सुरू झालंय। प्रशिक्षण 7 दिवस सुरू असणार आहे। तसंच या शिबिराचं उद्घाटन तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा यांनी केलं। रत्नागिरीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। दापोलीतील 5 नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली। 5ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। ठाकरेंच्या शिवसेनेचा कोकणात झालेल्या डॅमेजनंतर उद्धव ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार आहेत। कोकणात नवीन लोकांना सोबत घेऊन संघटना उभी करा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। एसीबी चौकशी एकटाच लढणार, लढाईसाठी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं वक्तव्य माजी आमदार वैभव नाईकांनी केलं। राजन साळवेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर वैभव नाईक यांच्या पक्षांतरांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं। जिल्हा संपर्क मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळमधील भाजप सदस्यता मोहिमेचा आढावा घेतला। त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेते, आमदार आणि कोर कमिटीची बैठक घेतली। जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। राज्य सरकारनं निधी थकवल्यानं अनेक योजना ठप्प झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला। महात्मा फुले जन आरोग्य योजना ठप्प पडली आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत। लाडकी बहिणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही रोहित पवारांनी ट्विटवरून केलाय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी विधानसभेतील पराभवावर भाष्य केलंय। लोकसभेच्या विजयानंतर आमच्या डोक्यात हवा गेली होती असं ते म्हणाले। तर कार्यकर्त्यांनी यशाची हवा डोक्यात जाऊ देऊ नये, नाहीतर आजसारखं अपयश पदरी पडेल असा सल्लाही वडेट्टीवारांनी दिला। ठाणे जिल्ह्यात कळवा मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का बसलाय। आव्हाडांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या अभिजित पवारांनी आव्हाडांची साथ सोडली। अभिजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत। मंत्रालयात एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। एकनाथ शिंदे स्वतंत्र कॅबिनेट घेत असल्याचा आरोपही राऊतांनी केला। तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी फडणवीसांचे आदेश पाळू नका अशा सूचना शिंदेंनी दिल्या असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। ठाणे ग्रामीण विकास यंत्रणा आणि ठाणे जिल्हा समन्वय समितीची दिशा बैठक पार पडली। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे, सुरेश म्हात्रे आणि नरेश म्हस्केंसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या योजनेचा नागरिकांना कसा फायदा होईल यावर सकारात्मक चर्चा झाली। मंत्री शंभूराज देसाईंनी नेत्यांच्या सुरक्षा कपातीवर प्रतिक्रिया दिली आहे। दर 6 महिन्यातून सुरक्षा संदर्भात आढावा घेतला जातो। ज्या नेत्याला जास्त धोका आहे त्यांची सुरक्षा कायम केली जाते, तर धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली जाते असं स्पष्टीकरण देसाईंनी दिलं। पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली। पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आयुक्तांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेतली। पालिकेच्या अर्थसंकल्पात निधी वाटपावरून भेदभाव करू नका अशी विनंती करण्यात आली।
भाजप नेते किरीट सोमय्या अकोला दौऱ्यावर होते। यावेळी शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि पातूर तहसील कार्यालयाला त्यांनी भेट दिली। पुढील 10 दिवसात 3 ठिकाणी बांगलादेशींविरोधात गुन्हे दाखल होणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं। मंत्रालयात एकनाथ शिंदे समांतर सरकार चालवतायत असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। समांतर सरकारमुळे राजकीय अराजक सुरू असल्याचंही राऊत म्हणाले। वैद्यकीय कक्ष मी पण चालवायचो, त्यात चुकीचं काही नाही असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। उपमुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय कक्ष सुरू केला असेल तर त्या काहीही गैर नाही असंही ते म्हणाले। डोंबिवलीतील इंदिरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी मूक आंदोलन केलं। केडीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे पुतळ्याचं सुशोभीकरण अपूर्ण आहे या निषेधार्थ हे मूक आंदोलन करण्यात आलं। तर लवकरात लवकर काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। वाशिममध्ये आरोग्य मित्र संघटनेनं विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। आरोग्य मित्रांना शासनाकडून पगार आणि अन्य सुविधांबाबत सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला। मागण्या मान्य करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आरोग्य मित्र संघटनेनं दिला। गडचिरोलीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदारांनी बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन केलं। बँड वाजवून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कंत्राटदारांनी देयक पूर्ण मिळाल्याशिवाय नवी कामं न करण्याचा निर्धार केलाय। सोलापूरच्या अक्कलकोट इथं शिक्षक संघटनेच्या वतीनं 1 दिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं। प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून 21 प्रतिनियुक्त्या केल्याचा आरोप आहे। संबंधितांना निलंबित करा अन्यथा आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिलाय।